हॅलो गाईज, आय एम बॅक. सो आजचा जो ब्लॉग आहे, माझ्या भावाचं लग्न आहे, तो हळदीच्या आदल्या दिवसाचा आमचा जो कार्यक्रम असतो तो आज मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आणि आता तर तुम्ही बघता ते माझा थोडा पण मी रेडी झाली नाहीये, झोपेतून उठल्यासारखी दिसते. आणि आता जाऊन मी रेडी होणार आहे आणि जो आमचा फंक्शन आहे तो तुम्हाला दाखवतो. कुठे जाऊ नका, माझा ब्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. खानदेशी पद्धतीची आमची जी हळद आहे ती तुम्ही नक्कीच बघा. माझ्या भावाला कधीचा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे पण तो उठतच नाहीये. ये मेरा छोटा भाई है, ये भी मेरा छोटा भाई शर्मा रहा है. इधर से देख लो भाई. तो यहाँ से छुपा ले, मैं यहाँ से दिखाऊंगी. ऐसा मत करो मेरी बहन. ही माझी आई आहे, आजी, नवरदेवाची आई. हाय कर, हाय आई. आई शॉक मध्ये. चालू काय? हाय करू आई, हाय असं कर. काय शुगर आहे? आता काय चालू आहे पण हे सांगा तर. डाव गोपलं याचं काय असतं? नवऱ्याच्या गळ्यात नवरीच्या गळ्यात असते. अच्छा. चला गाईज, मी तर रेडी झालेली आहे पण माझ्या घरातले पण रेडी होत आहे. ती माझी मम्मी आहे. मम्मी बघ, ती माझी मम्मी आणि ती माझी काकू आहे. ठीक आहे, सगळे रेडी झालेले आहेत व्हिडिओ साठी आणि आता आम्ही व्हिडिओ काढायला तयारी करणार आहे. चला ये तो शर्मा जाता है हर बार. मंगल माते, मंगल देवी, वंदन करते तुला. शंकरावांचं नाव घेते, अखंड दे सौभाग्यवाला. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, विजयरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. मुली येत नाही ना मला याच्या बरोबर बर्फाच्या राशी म्हणा घेत होती. शंकरावांचं त्यांचं नाव घेते पतावर बर्फांच्या राशी. तुकाराम भारतींचं नाव घेते काकण गोफ्याच्या दिवशी. हा, मग ते सांगत होते मी. पाहिजे होते ना. यावं मी त्याच्यात नाही. तू पण आहे. त्या 5 सवास नाही ना. अरे पण एक नाव घे तर तू. अरे जेव्हा मी म्हणते एक नाव माझ्यासाठी घे. काहीतरी बोल. काही येतच नाही तर काही म्हणू मध्ये सांग. शुभमच्या लग्नासाठी काना खजिना, साईबाई सजीना, नवरदेव मोतीना ना, नवरी नगीना. मा शुभमच्या लग्नासाठी काना खजिना. तुमच्यासाठी घेतली भडपटी, तुमच्यासाठी घेतली भडपटी. या मनीषाने काय भिवंडीतला सोयरा पसरला रेल्वे देखो 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 आ गया माझ्या दादाची हळद. ये दिसतंय का सगळं? काय एवढा लेट चालू करतोस तू? चालू आहे. आता
थोडे मेहनत करून करून आम्ही थोडं जास्त सजवलेलं आहे चनामध्ये. मी तर खूप एक्सायटेड आहेच, कारण की आता फायनली वेट ओव्हर झालेला आहे, कारण की आता मंडप टाकायची सुरुवात झाली आहे. मंडप पडायला लागला म्हणजे आता वाईब येते. डेकोरेशन साठी आणत लावले माझ्या मम्मीने एक 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 वस्तू. मस्ती मजाक करतात तर त्यांचं तर शूट चालू आहे. काय एक काहीतरी केलं नाव घ्या, रांगोळी काढली नाव घ्या. नाव घेऊ काय? चिल्ले पिल्ले सगळे आलेले आहेत आता. चला चला तुम्ही आता आल्या? कपडे घेऊन वहिनी आहेत, कामावरून धावत पळत आल्यात. आम्ही घरी जातो ना प्रत्येकाच्या कादंबरी फक्त तू समोर बस, तू समोर बस, तुझ्या बाजूला तुषारामांचं नाव घेते. मित्रांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. घ्या बाई, हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी संतोषरावांचं नाव घेते. हळकुंड फुटते. हळद फोडताय. काकांचं नाव
बाई छान घेतलं. काय म्हणली सांगितले इकडे लावा. हो माझ्याकडेच लावा कान. शुभम तू इकडेच लाव. लय प्रिय महिना. लय प्रिय लग्न तुमचं लावा नवरा माझं काय करायचं. आशीर्वाद म्हणून पाहिजे ना. आहे ना मी. फुटबॉल चेंडू मुलांचा खेळ. राजशेखरचं नाव घेते संध्याकाळची वेळ. उखाणा घेते मी खूपच इझी. पुरुषोत्तम राव असतात नेहमी कामात बिझी. फॅशनची बदल होते साधा सिद्धेश्वर कृष्ण त्यांची राहतात. आज व्हिडिओमध्ये फक्त उखाणे भेटणार आहेत. उखाणे स्पेशल ब्लॉग. संगीत नाटक सुभद्रा हरण दिलीप गिरेंचे नाव घेते. आज हळद पडण्याचे कारण. तुम्ही किती घेणार का 100 नाव. काचा करण उघडते हसून शंकरावांचं नाव. शंकरावांना आयुष्य म्हणते ब्रह्मदेवापासून. हरिश्चंद्र राधा तारामती राणी रोहिदास पुत्र बाबूजीच्या नावाचं गड्यात मंगळसूत्र. बघा त्यांचं नाव घेते शुभमच्या हळदीच्या दिवशी. आत्या बाकी येत ना हो. काय सांगितलं. थोडं बारीक करून घ्यायचं आणि आपण सगळ्यांनी बात करूया आणि आता समोर करून घेऊया. काय करायचं थोडं बेसिक सगळ्यांनी राहू दे ना काम कमी होतं. पुढे सोन्याची गदा काय नाव घेऊ मी कुवारी राधा. ते गहू आई बाबांनी लगीन नाही लावून दिलं तर कोणाचं नाव घेऊ. तुपात होते गहू आई बाबांनी लग्न नाही केलं तर कोणाचं नाव घेऊ. अरे मोमा दिसली. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. श्रावणने दिले मला सौभाग्याचं आहे. तरी
नॉर्मल आता बोला गाणं बोला. मावशीला घे अशा वेळेला पटपट नाही ते किती उभी टाकतील ना उभी टाक सेटिंग असते ना त्यांना व्हिडिओ चांगला फायनली वाटून झालेलं आहे. हळद वाटून आमची झालेली आहे. सगळे सगळं झालंय आता आमचं सगळं संपलं. कार्यक्रम झाला दीदी हमारा पेंडा चला आमची आता हळद वाटून झालेली आहे. दळून झालेली आहे. आता बाकीचा कार्यक्रम अर्धा उद्या. तर उद्या परत सगळ्यांनी या आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा. बाय 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 बाय. लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब सब कुछ कर लेना और हमारे ब्लॉग को ऐसे ही कंटिन्यू देखते रहना. बाय बाय.